नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे गोट फार्म या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आठवडी बाजार होता रामनगरचा सोमवारचा. तर त्या बाजाराला आपण शेळी घेण्यासाठी गेलो होतो. तर आजच्या किमती बघून मी तर म्हणजे असा खरंच मला एवढ्या किमती माहीत नव्हत्या. आता ही शेळी 32,000 रुपये किंमत सांगितली आहे शेळीची. खूपच किमती वाढल्या शेळ्यांची. आता ही गाभण शेळी आहे, हिचे 32,000 रुपये सांगितले. त्याच्यानंतर दुसरी एक शेळी 2 पिल्लांची दाखवतो मी तुम्हाला. तर त्या 2 पिल्लांच्या शेळीचे 30,000 रुपये सांगितले. पाठबोकड आहे तिच्या खाली. ही शेळी जबरदस्त आहे बरं का, पण किंमत म्हणलं तर एका बैलाची किंमतीत झाली. आता ही शेळी ही पलीकडे पाठबोकड आहे हिच्या खाली. तर ही 30,000 रुपये सांगितले हिची. तर ती पण नाही घेतली आपण. 25,000 रुपयापर्यंत मागितले, पण नाही दिली समोरच्यानं, मग आपण नाही घेतली. तर आजचा बाजार भाव म्हणजे इतका तेज होता, शेळ्यांना पिल्लांना खूप भाव होता आजचा. त्याच्यामुळे आपलं काही बजेट बसलं नाही. आपण म्हणलो होतं 15,000पर्यंत आपण एखादी गाभण शेळी आणू, पण सडी शेळी 15,000 रुपयापर्यंत भेटत होती, 15-16,000 रुपयापर्यंत. पण सडी शेळी घेऊन 15,000 रुपयाला घेऊन 6 महिने सांभाळायची, ती परवडत नाही. त्याच्यापेक्षा म्हणलं सध्या घेतलेलं नाही परवडत. कारण की यावर्षी काय झालं, पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं शेळ्यांवरती रोगराई नाही, काय नाही. त्याच्यामुळं शेळ्या प्रत्येक शेतकऱ्याकडे शेळ्या आहेत. भरपूर काही शेळ्या आजच्या बाजारामध्ये आल्या होत्या. बघू शकता तुम्ही बाजार किती मोठा भरलेला आहे. आणि हा आठवडी बाजार असतो आमचा रामनगरचा. जवळपास 15-20 गावांचा हा मोठा बाजार असतो. आणि या बाजाराला खूप गर्दी असतो. बैलांचा बाजार, शेळ्यांचा बाजार, त्याच्यानंतर भाजी मंडी पण असतं, बाजार सगळं असतं याच्यामध्ये. खूप मोठा बाजार आहे हा. बघा, बैलांचा बाजार आहे पलीकडून. तर आपण शेळ्या बघितल्या, पण शेळ्या आपल्या काही पास पाडल्या नाही. कारण किमतीचंच एका बैलाच्या किमतीत एका शेळीची किंमत होती. म्हणजे एक बैलाला जेवढे पैसे लागतात तेवढी एका शेळीची किंमत आहे या बाजारामध्ये. त्याच्यामुळे आपण काही शेळीचा न घेता आपण गावाकडं परत आलो. बघू आता दुसऱ्या सोमवारी जाऊन बघू. जर भेटली व्यवस्थित तर घेणार आहोत, नंतर सध्या काही शेळ्या घ्यायच्या नाही आपल्या. आता पाठी सगळ्या टोटल जर म्हणलं 10-11 होते आपले घरचे तयार. नंतर बघू. जर आपण म्हणतो बिठ्ठलला जास्त मागणी आहे, बिठ्ठलची 35-40-50,000 रुपयापर्यंत शेळी भेटते. पण आज गावरान शेळ्यांना पण भरपूर काही मार्केट आहे. आज ही गाभण शेळी 30,000च्या कमी हा व्यक्ती नाही म्हणत होता. तर याच्यावरूनच ओळखायला येतं की आपल्या शेळ्यांना खरंच भरपूर काही मार्केट आहे. आणि इथं समोर पण जास्त प्रमाणामध्ये मार्केट येणार आहे. कारण आता सध्या बोकडाच्या मटणाचे 800 रुपये किलोना बोकडाचं मटण भेटतं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, जास्तीत जास्त शेळी पालनाकडं शेतकरी बंधूंनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन नक्कीच करायला पाहिजे. तर चला थांबतो इथंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो. धन्यवाद. इथंच थांबतो मी आता.